सोलापूर शहरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चिडून एका तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला। त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। किरकोळ कारणावरून घडलेली ही थरारक घटना शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास सोलापुरातील गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक 1 येथे घडली। या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मृताचे नाव यतिराज दयानंद शंके वय 36 असे आहे। मृत तरुणाची पत्नी प्रतिभा यतिराज शंके वय 35 राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक 1 सोलापूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। आकाश तुळजाराम बलराम वाले आणि नवल खरे दोघेही राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक 1 सोलापूर अशी गुन्हा नोंदवलेल्या व्यक्तींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत यतिराज आणि आरोपी हे शेजारी होते। आरोपींनी मृताकडे दारूसाठी पैसे मागितले, मात्र त्याने नकार दिल्याने हा प्रकार घडला। मृत आणि आरोपींच्या झोपडपट्टीत पूर्वीपासून वाद सुरू होता। आरोपींनी तरुणाला हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली। त्यानंतर आकाश बलराम वाले याने घरातून कुऱ्हाड आणून मृताच्या डोक्यावर वार केला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला। त्यानंतर तातडीने फिर्यादी आणि मृताचा मित्र विरेश रामपुरे यांनी त्याला शनिवारी पहाटे शासकीय रुग्णालयात नेले। डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नमूद केले। विजापूर नाका पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक SS वराळे करत आहेत।